तुमच्यासारखे रसिक जेव्हा आम्हाला त्या शब्दांना जेव्हा टाळी देतात, आम्हाला आमचं आयुष्याचं सार्थक झाल्याचा अनुभव. म्हणून त्या भावनेच्या 2 ओळी तुमच्या पुढे ठेवतो. ओळी आवडल्या तर टाळ्या वाजवायच्या. सुधीर इनामदार नावाच्या एका कवीने लिहिलेल्या 2 ओळी आहेत. अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे, अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे, मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. भस्म व्हायचे उरले आहे या हाडांचे बाकी, भस्म व्हायचे उरले आहे या हाडांचे बाकी. बुक्का झालो गुलाल झालो अबीर झालो आहे, बुक्का झालो गुलाल झालो अबीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. सुरुवातीलाच तुमच्या पुढे एक गंभीर अशी वर्णाची कविता मी ठेवणार आहे. त्या कवितेच्या अगोदर जमलेल्या रसिकांपैकी मी सगळ्यांना भाग्यवान समजणार नाही, कारण मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांना मुली आहेत. माझा एक मित्र आहे गोपाल, 2-3 ओळीत सांगतो की तो म्हणतो की पुण्य ही माझे पाप कर, पुण्य ही माझे सारे पाप कर, पण मला एका पोरीचा बाप कर. पण फार वाईट काळात आणि दगडाच्या भोवताला आपण सगळे आहोत. कधीतरी असं वाटलं तुम्हा सगळ्यांना की नरक कुठं आहे बघावा, तर जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात जायचं, सहज तिथला बर्न वॉर्ड बघून घ्यायचा. 70 ते 80%, 70%, 80%, 90% आणि 100% भाजलेल्या अवस्थेत जेव्हा त्या तिथल्या बेडवरती 18 ते 25 वयोगटातल्या त्या पोरींना तुम्ही बघाल, तुम्हाला खात्री होईल की या पृथ्वीवर नरक नावाची गोष्ट सुद्धा अस्तित्वात आहे. काय असती पोरगी? मुलगी हळव्या काळजाची एकच ओळ असते. ते हळवं काळीच तुमच्या पुढे मला ठेवायचं. बघा, ओळी अशा आहेत. मुलगी म्हणजे गुज बोलते हळवावरचे पाणी ग, मुलगी म्हणजे गुज बोलते हळवावरचे पाणी ग. सांडून जाते एक दिवस ती उन्हारी त्याचे जगणे, सांडून जाते एक दिवस ती उन्हारी त्याचे जगणे ग. भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात, भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात. पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात, पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात. ती गंध लेवुनी
अशी दरवळली, ती गंध नेमुनी अशी दरवळली, जसे सुगीचे येणे ग. सांडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे जगणे ग. मुलगी म्हणजे गुज बोलते, अळवावरचे पाणी ग. सांडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे जगणे ग. बाप हा म्हणतो जन्म देऊनी, दार उघडले स्वर्गाचे. बाप हा म्हणतो जन्म देऊनी, दार उघडले स्वर्गाचे. लेकीच्या आयुष्याला मग पाय लाभले मोराचे. लेकीच्या आयुष्याला मग पाय लाभले मोराचे. ती वळणावरचा एक विसावा, पुन्हा नदीचे वाहणे ग. ती वळणावरचा एक विसावा, पुन्हा नदीचे वाहणे ग. सांडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे जगणे ग. मुलगी म्हणजे गुज बोलते, अळवावरचे पाणी ग. सांडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे जगणे ग. मुलगी असते उजेड नुसता, आई नसता ती असते. मुलगी असते उजेड नुसता, आई नसता ती असते. चैतन्याचा चंद्र होऊनी, दोन घराला दरवळते. चैतन्याचा चंद्र होऊनी, दोन घराला दरवळते. या भाळाच्या भाळावरचे नक्षत्रांचे बिजने ग. या भाळाच्या भाळावरचे नक्षत्रांचे बिजने ग. सांडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे जगणे ग. मुलगी म्हणजे गुज बोलते, अळवावरचे पाणी ग. सांडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे